एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. लव 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 ए वक्का वक्का ए लव 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 ए इट्स टाइम फॉर आफ्रिका. घनश्याम, अरे डोळा लागलाय का तुझा? बघ आपल्याकडे कोण आलाय. कोण आलाय? घनश्याम, आपल्याकडे कोणतरी आलाय का तुला बघायला? ए अगं, बाहेर का थांबलीस? ये ना, आती आती. काय बहिणी, येऊ ना. दादा काय करतोस? ए कुहू, काय झाला का तुझा वेदनांवरचा अभ्यास? अगं ये ना, ये. चीच चीच. हाय. हावी यू. आणि काय झालं तुम्हाला? असे कसे पडलात पुस्तकावरून? पुस्तकावरूनच पडलात ना की? मला सांगायला काय, मी आधी घरवाली आहे ना तुमची. काय कसं काय येणं केलं सोन्या? आणि कसा आहे तुझा डबल चंद्र? डबल चंद्र? मून मून. फनी आता एकदम. राधा, ओ मी जरा आराम करतो. हा ओ खूप दुखतंय जीज तुम्हाला, पण आता टेन्शन घ्यायचं नाही. या रामबाण का काय म्हणतात ना, तसा उपाय आणलाय मी. दातखिळीचं चाटण इंटरनल जखमांसाठी एकदम उपयुक्त आहे. एक दात चाटा आणि पेन मुक्त व्हा. दातखिळ बसेल पण वेदना एकदम गायब होऊन जातील. म्हणजे ह्याने दातखिळ बसते? दादा, आळीमिळी गुपचे बसली मला दातखिळ. ह्या पायाचं त्या पायाला बिलकुल नाही कळलं. मोडक्या पायाचं संकट मात्र बघता बघता टळलं. व्हेरी गुड कुहू, व्हेरी गुड. मस्त. कसं आहे सोन्या, मला औषध चालू आहे ग, आणि माझा विश्वासच नाही ऑल्टरनेटिव्ह मेडिकेशन वर वगैरे. हे नको, पटतच नाही मला. नको. असं काय करायचं जीज? केवढं प्रेमानं आणलंय मी. आणि मी आधी घरवाली आहे की नाही? सोनिया, आधी नाही, पूर्ण घरवालीच ऐकतो आमचा गणा दादा. काय हा वैनुडी, आम्हाला कळलंय बरं काय का माणसाचं सिक्रेट. राधुटली म्हणतो ना आमचा गणा दादा. राधुटली असं सांगितलंय का घनश्यामनी तुला? मग राधुटली. राधा राधुटली. ए त्रास नका ग देऊ त्याला. हा चला बाहेर, चला चला. घनश्याम तू आराम कर. हा राजा, आम्ही बाहेर जाऊन गप्पा मारतो. फक्त हे चाटण घेऊन टाक. राधा, मुझे बख्श दो. राधा ऐक ना. ए कुहू, नको असं नको. ए ऐक सोन्या, ऐक, मला आवडतच नाही, मला चवच नाही चालत सोन्या. ए राधा सांग ना. राधा नको. ए राधा नाही हा जीज, आता राधाची पण परमिशन आहे. ये ये सोनिया, ये. माझा ऐक. ए राधा, माझं ऐक. राधा हे असं नाही करायचं. राधा माझा ऐक. अगं तू वेडी आहेस का? हात का धरते? राधा सांग ना त्यांना. मला अगं हात सोड माझा. कुहू, मी मोठा नको. नको नको नको. हात नको. राधा नको, मला सांग. नको. व्हेरी गुड. साधू, दादू बरं वाटतंय ना तुला? काय झालं घनश्याम? राधा घाबरू नकोस, औषधाचा आफ्टर इफेक्ट. ए चला 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 चला, औषध घेऊन जाणार ना. चला त्याला आराम करू द्या. जीज, मी औषध दिलंय, पण इफेक्ट झाला की नाही मला लगेच कळवायचं. आता या औषधा एवढं पॉवरफुल नाहीये ते. वैनुडी नावाचं औषध. नाही काय ते राधुटली. जीज टाटा. जीज टू टू. चला टू. चल 4 दिवसांनी ये परत औषध देणार. चल ग सोन्या. कोण ग टू टू?
झोपा राजा, येते हा तुझी राधुटली. सोनिया, मी आले ग. चला माई, आजचा व्यायाम पुरे. मग काय म्हणते तुमच्या नव्या सुनबाईची प्रगती? चांगले चालले माई, होतीये हळूहळू, रुळतीये आपल्यात माई. पण ना त्या मनाने अगदी लवकर ऍडजस्ट झाली ना आपल्या सगळ्यांमध्ये. हो. पण माई नाही म्हटलं तरी वेळ लागतोच नाही. अगं तसा थोडा वेळ लागणार. तू नाही का तुझ्या बहिणींची उदाहरणं देत होतीस, आमच्या ताईकडे असं असतं, आमच्या ताईकडे तसं असतं, आणि मग म्हणायला लागली ताई आमच्याकडे असं असतं आणि आमच्याकडे तसं असतं. तसंच काय माई. पण ना माई स्वयंपाकात अजून अगं तिला स्वयंपाक घरात जरा रुळू दे. हे बघ आज मी पोहे की नाही अगदी छान केले होते. माई मला खरंच पोहे आवडले. हो. मी केले होते. तू माई अजून तसं काही तिच्या हातचं आपण खाल्लेलं नाहीये नाही. असं का म्हणतेस? तू खाल्लंयस की तिच्या हातचं? मी नाही. बुर्र भुर्र बुर्र. भुर्जी जी हो. मी नाही माई. मी माई ते आता जाऊ दे ना. तुम्ही ते सगळं विसरा. आता तो विषय चाललाय का? आता आपण राधा विषयी बोलतोय की नाही. आणि मला काय वाटतं माहितीये का माई, किचन मध्ये ना बायकांचं वर्चस्व असतं. आता इथे आम्ही तिघी बायका इतकी वर्ष स्वयंपाक करतोय, ती आत्ता आली आहे ना लग्न होऊन, तर मग तिला असं वाटत असेल की आपण आता मध्येच येऊन किचन मध्ये लुडबुड कशाला करा, असं वाटू शकतं ना माई. म्हणूनच वाटते संपूर्ण जबाबदारी तिच्यावर टाका एक दिवस. संपूर्ण जबाबदारी हो. स्वयंपाकाची? आणि तुम्ही कुणी मध्ये लुडबुड करू नका. तिला तिच्या मनासारखं करू दे. हा करू दे माई, पण ऑफिसला जाते होती, थकून येते बिचारी. अगं पण रविवारी सुट्टी असतेच ना. वा माई, हे लक्षातच आलं नव्हतं माझ्या. रविवारी सुट्टी असते तिला. ठीक आहे ठरलं. नाही आपल्या दोघींचं सिक्रेट, या रविवारी ना सगळा स्वयंपाक आपण राधाला करायला लावायचा. तिला तिच्या मनासारखं हवं ते करू दे. मी एक काम करते, मी ना अख्ख्या काळे कुटुंबात आता जाऊन दवंडी पिटून येते. लिसन. या रविवारी कुणीही कुठेही जायचं नाही. राधा आपल्या सगळ्यांचा स्वयंपाक करणार आहे. ऐका हो ऐका, माईंच्या आदेशावरून. चालेल बाई? हो. आणि तुझ्या नवऱ्याला सांगो, त्याला खूप उद्योग असतात रविवारी. नाही हा माई, कुठेही जात नाहीत ते. असं कसं? अगं क्रिकेटची मॅच असते ना रविवारी. अरे हो देवा, क्रिकेट सुरू आहेत ना. नाही मग फक्त रविवारी नाही, रोज लक्ष ठेवावं लागणार मला त्यांच्यावर. माई कशाला तुम्ही आठवण करून दिलीत, आता मला टेन्शन येणार. नाही मी जाऊ? हो जाता. हा मी लक्ष ठेवते खरंच. वा, आता रविवारी संपूर्ण स्वयंपाक राधा करणार आणि तिच्या हातचं मला जेवायला मिळणार. वा 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 वा, छान. वैनुडी काय ग? तेल कुणाला नेऊन द्यायचंय का? नाही लावायचंय. ओ अगं नाही, मी वेगळं तेल वापरते. आमच्या डोक्याला लावून द्यायचंय. मी? हा का? देवकी काकू ती आम्हाला दर शुक्रवारी डोक्याला चंपी करून देते. हो, आणि आता ती बाहेर गेली ना, मग तू आम्हाला लावून देतेस का तेल? प्लीज लावून दे ना. मी तेल कसं लावणार ना हाताला? कसं म्हणजे काय? सोप्पा आहे. असं हाताला तेल लावायचं आणि ते डोक्याला चोळायचं आणि गाणं पण म्हणायचं. सर्ज तेरा चक्राए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए. नाही कळलं ते सगळं, पण म्हणजे कसं आहे ना की वैनुडी, आम्ही ना हा सीन पण इमॅजिन करून ठेवला अगं कधीपासूनच. म्हणजे तू घरात आलीस की लगेच आम्हाला तेल मालिश करून देशील. तुम्ही इमॅजिन केलं होतं? हो. पण मी नाही करू शकत इमॅजिन. म्हणजे
म्हणजे हेच की मी लावते डोक्याला तेल तुमच्या, पण मी आलेच जरा. कुठे चालले? घनश्यामला सांगून येते, त्याच्या पायाला लागलंय ना. मग तो मला शोधत बसेल, मग त्याचा पाय दुखेल ना. आलेच. वा, राधा वहिनीच्या हातून मालिश. हो, राधा वैनुडीच्या हातून मालिश माझ्या डोक्याला. नाही, माझ्या डोक्याला. माझ्या डोक्याला नाही, माझ्या डोक्याला. मी तुला मालिश करेन. नाही, चीटिंग आहे. मी करणार मालिश. चीटिंग काय? माझे केस लांब आहेत. मालिश प्लीज. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. ऑनेस्टली स्पीकिंग मला हे शक्य नाही. म्हणजे मी दुसरं काहीही करू शकते, पण हे प्रपोजल मला ऍक्सेप्टच होत नाही. म्हणजे मला नाही जमणार. आय कांट. कसं आहे? काय ते सांग. काय कर सांगते. कसं आहे घनश्याम, आपली कुहू आणि गंगा मला आता असं म्हणाले की वैनुडी आमच्या डोक्याला तेल लावून दे. हा, म्हणजे एरवी आई त्यांच्या डोक्याला तेल लावतात म्हणे, पण आज आई नाही आहेत, सो तर मला हे नाही जमणार. म्हणजे मला हे आतनच पटत नाही की मी असं हातावर तेल घ्यायचं, असं ते हातावर हात चोळणार, चिकट चिकट चिकट, मग ते माझे हात असे भलत्याच कोणाच्या तरी डोक्यात जातील, असं खसा 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 चोळायचं, मग त्याचं किती नंतर हात धुतले तरी हात तसेच घाण राहतात, मग तसं चिकट चिकट होतं, चिप 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 चिप. म्हणून ना असं घनश्याम मला आत्ताच कसं तरीच होतंय कल्पनेनेच. मग तुला सांगून टाक तुला नाही जमणार म्हणून. सोपं आहे. हा, पण त्यांनी खूप उत्साहाने सांगितलंय रे मला. पण तुला तर माहितीये ना माझं सगळं ते कसं असतं. म्हणजे पण तू मला का सांगतेस? डिरेक्टली त्यांना सांग ना की नाही जमत आहे, चालेल. तुला कळतच नाहीये मी काय सांगते ते. मग तू प्लीज मला सांग ना की तू काय सांगतेस. राधा, आपल्याला नाही करायचं नाही. बरं, हे काय तुझं काम नाही, त्यामुळे तू ह्याचा स्ट्रेस नको घेऊस. राधा, सांगून टाकू आपण त्यांना की मला हे राधा जमणार वहिनी, अगं चल लवकर. अगं बाहेर सगळी वाट बघतायत तुझी. चल ना आम्हाला तेल लावून द्यायला. नाही. वा, राधा नाही राधा. ए घनादा, तू आमच्यात पडू नकोस हा. तुला आता सांगितलं ना राधा नाही येणार. तू एक काम कर, सुप्रिया काकूला सांग ती तेल लावून दे. ए घनादा, तू तुझं काम कर ना. आम्ही राधा वहिनीला सांगतोय, तुला नाही. एकदा सांगितलं ना मी, राधा येणार नाही, राधा येणार नाही. वरती बोलायचं नाही. मोठा आहे की नाही मी? चल बाहेर जा. तुम्ही एवढं ओरडायची गरज नव्हती घनश्याम. काय तू दोन्ही बाजूने कसं काय बोलतो दादा? आता तू मला म्हणलीस की प्लीज त्यांना सांग मला तेल लावायचं नाही. आता तू म्हणतेस की त्यांना का मी काय करणार? मी नाही तर नष्ट केला तो. राधा, ऐकतेस का? असंच सांगायला लागलं असतं मुलांना. आणि कसं आहे राधा, मी चुकून ओरडलो. हे बघ, असं माझं इंटेन्शन त्याला दुखवायचं नव्हतं. राधा माझा हे बघ, मी तुला सांगून ठेवतो, माझी मान फार सेन्सिटिव्ह. माझ्या मानला काय केलं मला अजिबात चालणार. राधा, मी नाही, हे बघ, फिंगरप्रिंट दिसणार नाहीत, पण मी लोकांना ओढून ओढून सांगेन की या बाईने माझा खून केला, या बाई हिला पकडा, हिने माझा खून केला. हे असतात माझ्याकडे जनरली. पप्पा मला कधीतरी रोपांना खत घालायला सांगायचे, मग मातीत हात घातल्यावर नखात माती जाते म्हणून मी ठेवते माझ्याकडे. जनरली. घनश्याम, ह्या करून माझी चेष्टा करू नकोस. फार चेष्टा केलीस ना तर जनरली. गंगा, ए कुहू,
राधा पोरं आणि तेलाचा हेड मसाज. आईला तेलाचा हेड मसाज. काय पुरे का? नाही पुरे का? नाही. अरे बापरे. नाही काय नाही. चला आवरा, आता शाळा आहेत ना उद्या? शाळा नाही ग, कॉलेज आहे माझं. अगं हो, पण काम आहेत ना, म्हणजे काहीतरी. काम आहे. थँक्यू. ए राधा वहिनी, हा. पुढच्या वेळी तू करायची हा मला मालिश. बरोबर, तुला कुहलं करून द्यायला लागेल ना? हा ओके चालेल. चालेल काय? मी तुझ्या समोर बसले तर तुझे हात पुरणार आहेत का? पुरणार आहेत. नाही पुरणार आहेत. अगं पुरणार आहेत. नाही पुरणार आहेत. पुरणार आहेत. नाही पुरणार आहेत. अगं तर मग ए बेटा आई ग आई ग आई ग आई 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 आई. मालिश प्लीज. आई नाही, मी काय, राधाच काळजी घेते ना माझी. ती आता नाही आहे रूम मध्ये आणि फोन टेबलवर पडला होता म्हणून मी घेतला. मग तुम्ही कसं काय घेतला फोन? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काय ग माई, बोलवलंस? ये बस. आज काय आहे? आज काही आहे? तुला नाही वाटत तू काहीतरी विसरलीयस? अगं एवढी मोठी प्रोफेसर तू, जगभराच्या गोष्टी लक्षात ठेवतेस आणि हे आठवत नाही तुला? आई पटकन सांगून टाकणं काय ते खरंच नाही आठवते मला. हे काय? हे जावई बापूंसाठी. आज त्यांचा वाढदिवस नाही का? माई, आज विनोदचा वाढदिवस आहे नाही का? 24 तारीख ना आज. मी तर विसरूनच गेले होते. तुझ्या बरं लक्षात राहिलं? माझ्या एकुलत्या एक जावई बापूचा वाढदिवस तो मी कसा विसरे? माई, तो तुझा जावई नाही राहिलेला आता. तो आता तुझा नवरा राहिलेला नाही, पण माझा जावई आहे हो अजून. मला खरंच कधी कधी कमाल वाटते ग तुझी. म्हणजे तू अशी रॅशनल वगैरे नाहीयेस, पण हे सगळं हेल्दीली कसं काय घेऊ शकतेस? आय मस्ट से, या बाबतीत तू आहेस. हे बघ, रॅशनल वगैरे मला काही कळत नाही उलके, पण नाती अशी सहजासहजी तुटू द्यायची नसतात. सोनं नाणं संपतं, घरदार सुटतं, पण आपल्या गाठीशी उरतात ती आपली माणसंच. आणि हे मी तुझ्या आप्पांकडून शिकले बरं का. साम दाम दंड भेद कुठल्याही मार्गाने नाती टिकवून ठेवणं महत्वाचं. असं माणसांना दूर जाऊ द्यायचं नसतं ग उलके. पण एखाद्याने जर स्वतःहूनच असं ठरवलं असेल दूर जायचं तर? तुमच्या घटस्फोटाला इतकी वर्ष झाली, अजूनही हे घर विनोदनं तोडलं नाही. आता कसा तोडेल? अगं मी विनोद बद्दल नाही बोलत आहे. मग उगीच आपलं सहज माझ्या मनात आलं. म्हणजे घना असं म्हणत होता ना अमेरिकेला जायचं जायचं. अजूनही वाटत असेल का ग त्याला? आता वाटून काय उपयोग? लग्नाच्या आधी वाटलं असतं तर ठीक आहे. आता नांगर पडला, आता कशाला जातो तो अमेरिकेला? तुझ्याकडे काही बोलला का ग तो? नाही, मला आपली उगीच अशी शंका आली. मी सांगते घनाला, म्हणजे विनोदला फोन करायला, कारण तोही विसरलाच असेल माझ्यासारखा. चल मी निघते, म्हणजे विनोदला फोन करते आणि सांगते तुझं गिफ्ट रेडी आहे, तू घ्यायला येतोस की मी द्यायला येऊ? बाई, मी काय देऊ ग गिफ्ट त्याला? छानसा कुर्ता घे, शोभून दिसेल हो जावई बापूना. तुमच्या लग्नात तपकिरी कुर्ता घेतला होता जावई बापूना, काय सुरेख दिसत होता. आणि तुझी ती नऊवारी साडी किती छान शोभून दिसत होता ग तुमचा जोडा. माई बास, आता प्लीज परत सुरू नको होस. मला उशीर होतोय, मी पळते. ओके, थँक्स आठवण करून दिल्याबद्दल. चल.
ह्या उलकीला कळतच नाहीये सोन्यासारखा नवरा आत्ता घालवला हिने. हा पप्पा बोला. हा जावई बापू काय म्हणतोय तुमचा पाय? फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास म्हणजे मी आता पहिल्यापेक्षा बेटर आहे. हळूहळू सुधारतोय. थोडं आहे अजून पण बेटर होतोय आता. काळजी घ्यायला हवी ना तुम्हाला. हो म्हणजे नाही मी काय राधाच काळजी घेते ना माझी. ती आता नाही आहे रूम मध्ये आणि फोन टेबलवर पडला होता म्हणून मी घेतला. मग तुम्ही कसं काय घेतला फोन? राधा तर म्हणत होती तुम्हाला अजिबात हलता येत नाहीये. हा पप्पा नाही नाही मला हलता येत नाहीच आहे. अहो मी बेडवरच होतो आणि टेबल वर फोन होता आणि टेबल बेडच्या बाजूलाच आहे ना पप्पा. त्यामुळे असा मी बेडवर फोन टेबलवर आणि मी असा टेबलवरचा फोन उचलला. म्हटलं अरे पप्पा आणि मी फोन घेतला आणि बोलतोय. सिंपल. हे असलं स्टंट अजिबात करायचं नाही. अजिबात नाहीत. हे बघा हे असं जर काही ऐकलं ना मी परत तर मी तिथे येऊन धपाटे घालीन बरं का. देवकी वहिनी आणखीन श्रीपादराव इथे नाही त्याचा अर्थ असं समजायचं नाही की तुमच्यावर कोणाची नजर नाहीये म्हणून. काय तिथे होत आहे याची सगळी माहिती मी राधाकडनं काढून घेईन आणि तिथे येऊन रागवेन बरं का तुम्हाला. पप्पा तुम्ही रागवा ना. तुमचा हक्क आहे. मी मुलासारखा आहे तुमच्या. पण मी असं नाही करणार. नाही नाही तो हक्क बजावायला लावू नका मला. काळजी घ्या. रेस्ट म्हणजे मला आणि राधा कशी काय सोडून गेली तुम्हाला? नाही नाही अहो पप्पा ती नाही जनरली मला टाकून जात. तिला माई आजीने बोलवलंय म्हणून 2 मिनिटासाठी गेले ती. हा मग ठीक आहे. मी बोलतो तिच्याशी नंतर. पण प्लास्टर निघेपर्यंत अजिबात हालचाल करायची नाही. रेस्ट म्हणजे टोटल रेस्ट. हो पप्पा. ठेवतो फोन. ओके. काळजी घ्या हो जावई बापू. काळजी घ्या. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.